चला टीम नांदिवली, फिल्डिंग लावून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य तु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बुद्धीचे दैवत गंधर्वाला वंदन, तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग, शिव सकाळ. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित सनराईज चषक 2023च्या या सुंदर पर्वामध्ये मी भागेश मात्रे भाल तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये तुम्ही मान्यवरांची उपस्थिती बघितली गेली. मान्यवरांच्या उपस्थितीने खेळपट्टीचं आपण पूजन केलं गेलं. दोन टीम एकमेकाच्या विरोधात होत्या, त्यांच्यामध्ये टॉस आपण संपन्न केला गेला आणि आई गावदेवी दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमने टॉस जिंकून प्रथम डिसिजन ट्रेडिंगचा घेतला गेला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं, ते म्हणजे सॅम 11 दिवा या क्रिकेट टीमला. या स्पर्धेमध्ये ना 2 दिवसाच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे. कारण आयोजन कोणीही करतं, परंतु त्या गोष्टी नियोजित आणणं हे महत्त्वाचे असतात. 10 बघितलं गेलं तर गोष्टी जेव्हा तुमच्याकडनं महत्त्वाच्या होतात ना, आयोजन, नियोजन, त्याच्यानंतर वेळेवरती संघांना एकत्रित बोलवणं, मग ती मॅनेजमेंट कमिटीने एकत्र येऊन सगळ्या गोष्टी सुरू करणं, या महत्त्वाच्या गोष्टी. पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते सुमित आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेमधला पहिलाच बॉल टाकण्यासाठी अमोल तयार. व्हेरी फर्स्ट बॉल या स्पर्धेमधला पहिलाच बॉल ऑन साईडला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवला गेला मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार. हा पहिला षटकार. प्रिव्हियस बॉल अगदी तुम्ही ओपीच बघितला गेला, तो मिड विकेटला नक्कीच तुम्ही पाहिला गेला. त्याच्यानंतर ऑफस्टमवरती चेंडू गॅप बघितली गेली, जिथे नक्कीच मिड ऑफ असताना सुद्धा लॉंग ऑफला तो चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 10. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा उचलला गेला, परंतु प्रोटेक्टिव्ह आहे, प्रोटेक्शन ठेवलं गेलं मिड विकेटला. आता एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षकाने उचलला गेला चेंडू, परफेक्ट फेकी तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथनं सिंगलनं आता स्ट्राईक रोटेट करत असताना संदीप सुमितकडे स्ट्राईक असेल. सुमित आणि संदीप ही आघाडीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सुरुवात चांगली करायची होती टीमला, त्या अनुसरून जर आपण बघितला गेला तर सुरुवातीचा कमबॅक तोडला जातोय गोलंदाज अमोलचा. कारण अमोलला करायचं होतं कमबॅक, परंतु त्याच बॅटिंगच्या माध्यमातून आपण मोठे फटके सुरुवातीला बघितले गेले, जे संदीपच्या बॅटमधून आपण पाहिले गेले. टीमची धावसंख्या 11. राऊंड द विकेटने उचलायचा प्रयत्न, पडल्यानंतर काहीसा बाहेर वळून घेणारा हा चेंडू. कारण आपण बघितला गेला तर ऑफस्टमवरती 5 रन केलं गेलं होतं, खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं फलंदाज सुमितला, परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळून घेणारा हा अमोलचा आणि चौथा चेंडू इथनं डॉट फेकला जातोय अमोलच्या माध्यमातून. धावसंख्या 11. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर होता, अपील केली जाते, परंतु उत्साह अपीलमध्ये पाहायला मिळाला. फेटाळतात त्या ठिकाणी अपील. 5 बॉल संपन्न झाल्या. टीमची धावसंख्या तुम्हाला 11 पाहायला मिळते. जी सुरुवात संदीपने केली ना, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर त्याच सुरुवातीला शांत करण्याचं काम आता अमोल करतोय. कारण त्यालाही माहिती आहे की आपल्यावरती प्रहार झाला, इथनं कमबॅक महत्त्वाचा होता आणि तो कमबॅक केला गेला आहे. स्टेप आउट झाले, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी झाली. 2 मोठे फटके आल्यानंतर सुद्धा कॉन्सन्ट्रेशन खूप सुंदररित्या पाहायला मिळालं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर विदाउट लॉस धावसंख्या 11, जिथे बॅटिंग करते टीम सॅम 11 दिवा.
विनंती करेन फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हर समाप्तीनंतर तुम्हाला कॉन्फरन्स मीटिंग घेणं अलाउड नाही आहे. सो 5 षटकं 25 मिनिटामध्ये तुम्हाला कव्हर करायचीच आहेत. 20 मिनिटांसाठी तुम्हाला आम्ही 4 षटकं देऊ. जर 20 मिनिटामध्ये 4 षटकं तुमची फेकून झाली नाहीत तर तुमचा आउटफील्डमध्ये जो फिल्डर असेल, म्हणजे आउटफील्डमध्ये 5 फिल्डर असतील तर इनफील्डमध्ये एक फिल्डर आणावं लागेल. आउटफील्डमध्ये मग तुम्हाला 4च फिल्डर ठेवावे लागतील. त्यामुळे नक्कीच वेळेसंदर्भात तुम्हाला हे सहकार्य करायचं. विनंती करेन टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली, फिल्डिंग जरूर तुम्ही करताय, परंतु फिल्डिंग करत असताना वेळेचा भान तुम्ही ठेवा. पहिलं षटक सुंदर राहिलं. 2 मोठे फटके तुम्ही बघितले गेले संदीपच्या बॅटमधनं. असं वाटलं की सुमितला स्ट्राईक जशी मिळाली गेली आहे, जी सुरुवात संदीपने केली आहे ती सुरुवात सुमितसुद्धा करेल. परंतु लागोपाठचे 3 चेंडू डॉट जो कमबॅक हवा होता अमोलला, तो अमोलने कमबॅक केला गेला आणि आता पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामध्ये वापर केला गेला आहे, तो म्हणजेच अनिकेतचा. समोर संदीपसाठी हा बॉल बॉटम हँडचा वापर करायचा होता, परंतु अनुमानाने हा चेंडू थोडासा स्लो आला. जसे फिंगर रोल केले गेले बॅकअप द हँडने बॉल समोर पडला. ऑफस्टमवरती चेंडू तुम्ही बघितला गेला. असं वाटलं की थोडासा गतीने चेंडू होईल, परंतु स्लो चेंडू आला जो आपण अनिकेतचा बघितला गेला आणि इथनं अजून एक डॉट बॉल. बहुत यार ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉल खेळते. संदीपची विकेट मिळू शकते, परंतु कलेक्शन झालं नाही. जसा बॉल समोर होता, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, या गोष्टी कठीण असतात कारण रिदम, रनवे आणि रिलीज ऑफ डिलिव्हरीवरती तुम्ही असा तुमचा बॉडीचं समतोल राखणं, बॉल समोर येतं आहे त्याला कलेक्ट करणं आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवणं, या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या गोष्टी भरपूर वेळा आपल्यासाठी कठीणसुद्धा होत असतात. त्याच्यामुळे कठीण प्रसंग होता, त्यातनं वावरला गेला निकेत. तिथनं मिळाली सिंगल, स्ट्राईक रोटेट झाली. सुमित ज्याने लागोपाठचे 3 चेंडू डॉट खेळले गेले. मागच्या ओव्हरमध्ये जिथे अमोल आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्यासमोर आता तुम्हाला पाहायला मिळेल अनिकेत. टीमची धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. सध्या तरी 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे या फर्स्ट इनिंगमधला. राम द विकेटने उचलण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. फाईन लेग आणि थर्ड मॅच वळतोय चेंडू खाली. खूपच वेगाने बॉल चालला आउटफील्डमध्ये, अखेरकार अडवला जातोय. जीवाच्या आकांताने हे प्रयत्न नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले. कौतुक करेन फिल्डरचं, कारण ज्या अर्थाने बॉल समोर होता, आपल्या बॉडीला पूर्णपणे झोकलं गेलं. ज्याच्या टी शर्टवरती 7 हा आकडा परिधान आहे, फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. नितीनने हा चेंडू अडवला गेला आणि या बॉलवरती दुहेरी धावसंख्येने टीमची धावसंख्या 14. 14 स्कोर कार्ड. एकही गडी गमावला गेला नाही, परंतु सध्या धावफलक भरपूर कमी आहे. बहुत यार या फटका चांगला, बॉल शॉट, इम्प्रुव्हायझेशन अँड स्ट्रोक, डीपमध्ये कव्हरला सरळ बॉल पाठवला गेलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की इट्स वेलकम फो. थँक्यू विजय. आणि जी सुरुवात थोडीशी कठीण झाली होती ना, ती सुरुवात आता सुमित करतोय आपल्या टीमसाठी. अजून एक फटका खेळायचा होता, परंतु चांगला बॉल. रणनीती साफ होती की याच्या अगोदरचा बॉल आपल्याला ब्लॉक हॉलचा नक्कीच टाकायचा होता, परंतु त्या बॉलवरती फायदा उचलला गेला. त्यानंतरसुद्धा जी लेंथ आपली परफेक्टली असायला हवी ती लेंथ झाली नाही, त्याच्यामुळे हा चेंडू परफेक्टली ब्लॉक होता. ब्लॉक करून गेला सुमितला. सिंगल झाली, कंप्लीट स्ट्राईक झाली. रोटेट स्ट्राईक तुम्हाला संदीपकडे पाहायला मिळेल आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर तुम्हाला टीमची धावसंख्या 19 पाहायला मिळते. अनुमान चांगला आहे कारण पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. शेवटचा बॉल होता, खोदून काढलाय. बॉल चाललाय डीपमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर वळतायत. अगदी भरपूर साऱ्या टप्प्यांवरती चेंडूला अडवला जातोय आणि इथनं एक सिंगलच मिळेल. या सिंगलने पॉवर प्लेचे 2 षटकं संपन्न झाले. 10.00च्या सरासरीने धावसंख्या बनतात 20. जिथे बॅटिंग करते टीम सॅम 11 दिवा. प्रकाश दिवट्या मशालीचा
तर सर्वांचं स्वागत. आदर्श क्रिकेट कप बडले आयोजित सनराइज ट्रॉफी 2023 2 दिवसाची स्पर्धा. आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने सॅम 11 दिवा बॅटिंग करते. त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम सध्या तरी खूप चांगलं राहिलं आहे, कारण टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला. तो कदाचित सध्या तरी चांगला राहिला आहे दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमसाठी. आई गावदेवी दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या नावाने आज टीम खेळते. सॅम 11 दिवा त्याच्यासमोर बॅटिंग करत असताना 2 षटकामध्ये टीमची धावसंख्या 20 तुम्हाला पाहायला मिळाली. आणि आता अमोलला कंटिन्यू केलं गेलं आहे संघाच्या 3ऱ्या षटकामध्ये. विकेट फटका चांगला आहे. जी सुरुवात ज्या सेशनमध्ये ज्या झोनमधून केली होती संदीपने, आता सुद्धा तोच गोलंदाज, तोच फटका, तोच झोन, तोच बॅटर तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल मिड विकेट सीमा पार. हा षटकार एक 19 धावसंख्येवरती पोहोचला गेलाय संदीप आणि टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावरती. तोच फटका होता, तोच चेंडू, जी सुरुवात केली गेली अमोलवरती. म्हणजेच तोच बॉलर, तोच बॅटर, तोच झोन, तोच फटका, तोच आकडा जोडला जातो टीमच्या टोटलमध्ये आणि वैयक्तिक संदीपच्या खात्यामध्ये. काय फटका होता. आता रिव्हर्स खेळतात. याच्या अगोदरचा चेंडू आपण बघितला गेला तर वो पिच होता, परंतु रिव्हर्सच्या माध्यमातून बॉल चालला डीपमध्ये. पायाच्या सहाय्याने अडवला जातोय चेंडू. दरम्यान आपण या चेंडूवरती बघितलं गेला तर 2 धावसंख्या गुड रनिंग बिटवीन द विकेटने. ट्रान्स चेंज केला गेला. माहिती आहे की प्रिव्हियस बॉल तुम्ही ओव्हर पिच बघितला गेला, त्याच्यानंतर लेन थोडासा सुधरवेल गोलंदाज ते जाणलं गेलं फलंदाज संदीपने. जसा रिव्हर्स खेळला गेला ना, गती थोडीशी कमी केली गेली, परंतु 2 धावसंख्या मिळाल्या आणि या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 28. द विकेटने फटका तर चांगला. ऑन साईडला ताकदीचा वापर केला गेला. बॉल चाललाय डीपमध्ये स्क्वेअर लेगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 2ची मागणी केली गेली. सेकंडचा कॉल कंप्लीट होईल का, आणि हा कंप्लीट झालाय कॉल. अंपायर तेच सांगतात. जजमेंट सुरेखरित्या होतं. कलेक्शन चेंडूचं झालं, परंतु कन्व्हर्शन दोन्ही खेळाडूंमध्ये होतं की बॉल डीपमध्ये गेलाय, वेल आपल्याकडे आहे, 2 धावसंख्या बनवू शकतील. लगेचच इशारा केला गेला संदीपने सुमितला की या 2 धावसंख्या जर झाल्या तर जो कमबॅक झाला ना दुसऱ्या षटकामध्ये, तो कमबॅक या षटकामध्ये मोडण्याचं आपण काम करू. षटकार त्याच्यानंतर 2 वेळा दुहेरी पाहायला मिळाला, ज्या अर्थाने आपण सध्या तरी बघितलं गेलं तर 10 धावसंख्या 3 चेंडूमध्ये नक्कीच खर्च केल्यात. याच्या अगोदरच्या षटकामध्ये ना पहिलं षटक अमोलचं होतं, परंतु 2 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावसंख्या खर्च केल्या होत्या, परंतु आता सध्या 3 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावसंख्या खर्च केल्यात. आणि 2.3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. 30 ऑन स्कोर कार्ड. जमेची बाजू सध्या तरी नाही आहे, कारण टीम दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली खेळतीये. फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. एखादा विकेट जर आला ना तर कदाचित जो धावपलक वाढतोय ना त्या धावपलकाला कमी करण्याचं काम करेल गोलंदाज, परंतु विकेट यायला हवा. मौत यार जोराने प्रहार जरूर केला. ऑन साईडला चर्चा चालू होती, एखादा विकेट पाहिजे. फिल्डर वळतात डाऊन दी बॉल, परंतु कॅच झाली. कॅच ड्रॉप झाली. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. विकेश कॉन्फिडेंटली आले होते, परंतु भरपूर पावलांचा त्याने प्रवास केला. थोडीशी कठीण त्याच्यासाठी झेल होती, कारण थोडासा मुवमेंट जर आपण त्याचा बघितला गेला तर जलद गतीनं तो चेंडू खाली आला. शेवटच्या क्षणाला हातातनं तो झेल निसटला गेला आणि अजूनही 2 धावसंख्या इथनं कंप्लीट होतात. टीमची धावसंख्या 32. मौत यार यावेळेला फटका चांगला ऑन साईडला, परंतु एलिव्हेशन मिळालंय का, आणि हा मिळालाय. कॅच ड्रॉप झाली. त्याचा लगेचच फायदा उचलला गेला. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले संदीप, आणि त्याच्या बॅटमधनं अजून एक प्रहार षटकार.
बाटपाट सहन करावा लागला, जिथे नक्कीच आपल्याला अनिकेत पाहायला मिळाले. समोर होतं संदीपच्या, परंतु काय प्रहार केला गेला अमोलवरती. 22 धावसंख्या एकंदरीत त्याच्या ओव्हरमध्ये सुद्धा नक्कीच खर्च झाल्या. म्हणजेच विचार केला गेला तर 12 चेंडूमध्ये 33 धावसंख्या खर्च केल्यात अमोलने. आणि आता चौथ्या षटकासाठी कमबॅक करण्यासाठी महेंद्रला पाठवला गेला. इथनं एखादा विकेट हवा आहे टीम नांदिवलीला, कारण एखादा विकेट जर आला तर तो कमबॅक मोडू शकतो. स्पेशली ना आता संदीपला टार्गेट करावं लागेल, कारण समोर तर सध्या सुमित आहे, परंतु संदीपला ना इथं टार्गेट करावं लागेल. महेंद्र होता तयार. हो, पहिलाच बॉल बॅकलिपला खाली घेतला, ऑनसाईडला स्वीप करायचं होतं, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला हा चेंडू महेंद्रला एक वेगळी संजीवनी देऊन जाईल. कारण जो महत्त्वाचा गोलंदाज अमोल होता ना त्याच्यावरती अटॅक झाला, त्याच्यामुळे तोच अटॅक रोखण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये महेंद्रला पाठवलं गेलं. कमबॅक करण्याच्या आशा ना भरपूर साऱ्या आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती कमबॅक झाला आहे महेंद्रचा. राऊंड द विकेटने ऑन साईडला विकेट आला तर कदाचित कमबॅक होऊ शकतो. कॉन्फिडंटली आले फिल्डर. कॅच इथनं सुंदररित्या प्रशांतच्या हातामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या विकेटचं पतन, चर्चा चालू होती एखादा विकेट पाहिजे, आणि अखेरकार महेंद्र मिळाली ही सफलता. फलंदाज पहिला बाद धावसंख्या असताना 42. फिल्डर प्रशांत पाहायला मिळाला ना, त्यांनी पूर्ण केला गेला. प्रशांतच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपकसाठी हा बॉल होता. पडल्यानंतर थोडासा सावध नव्हता बॅटर, कारण असं वाटलं की जलद गतीने चेंडू येते. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न, आणि कौतुक करू खऱ्या अर्थाने महेंद्रचं, कारण 3 चेंडू त्याने फेकल्या गेल्यात. महत्त्वाचा 1 विकेट आणि एकही धावसंख्या त्याने खर्च केली नाही. म्हणजेच जे षटक अमोलचं मागणं राहिलं ना तीच आता कमबॅकचं राहते महेंद्रचं. अजून एक चांगला बॉल, हाफ आर्म पुल करताय, थोडासा बॉडीवरती आला, बॉलला पाठवला गेला डीपमध्ये. लॉंग ऑफ लाईक सिंगलच मिळेल, आणि इथनं सिंगलने टीमची धावसंख्या 43. आता 4 चेंडूवरती कमबॅक तर जरूर झाला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये संदीप आहे हे विसरून चालणार नाही. नेक्स्ट मॅच विनंती करेन टीम वडवली सी आणि टीम जयनुमान मोठी देसाई. जर तुमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. टीम वडवली सी आणि जयनुमान मोठी देसाई. धावसंख्या 43. समोर संदीपसाठी हा बॉल लिडिंग एज आहे. बॉल हवेमध्ये होता, थोडेसे थांबले गेले. पॉज फिल्डरने का घेतला गेला हा प्रश्नचिन्ह जरूर पडलाय, कारण ज्या अर्थाने बॅकअपसाठी फिल्डर होते, थर्डमॅन सुद्धा होते, फाईन लेग वळले गेले, परंतु शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नक्कीच जे फिल्डर होते त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता, परंतु थोडेसे थांबले. इथनं आपण जर बघितलं गेलं तर बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 44. शेवटचा बॉल या षटकामधला. राऊंड द विकेटने बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला सरळ शेवट केलं गेलं या षटकाचा. षटकार आणि महेंद्रवरती प्रहार. हा षटकार सुरुवातीला जरूर एक चेंडू डॉट खेळला गेला, परंतु शेवट काय गोड केलं गेलं महेंद्रचं. षटकार आला त्या ठिकाणाहून आपण धावसंख्या बघितल्या गेलं तर 50 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत या पहिल्याच मॅचमध्ये. हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे बॅटिंग करत असताना सॅम 11 दिवा या टीमची. आपण जर बघितली गेली तर सुरुवातीला कमबॅकेची भूमिका ज्या नक्कीच गोलंदाजाने ठेवली, त्या कमबॅकेच्या भूमिकेला तोडण्याचं काम केलं गेलं. स्पेशली संदीपचा आपण नक्कीच उल्लेख करूया. इंडिव्हिज्युअल धावसंख्या भरपूर चांगल्या बनवल्या गेल्यात.
ज्या अर्थाने आपण विचार केला गेला संदीपचा, तर 13 चेंडू फेस करत असताना 36 धावसंख्या नक्कीच त्यांनी बनवल्या गेल्यात आणि तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट खेळतोय. षटक क्रमांक शेवटचं तुम्हाला पाहायला मिळेल अमितकडं हे शेवटचं षटक दिलं गेलं आहे. डेथवर स्लोगोवर हाणामारीचे षटक. या षटकामध्ये ना जास्त धावसंख्या बनवण्यासाठी फलंदाज अटॅक करत असतो, ते पाहायला मिळेल का? समोर आहे संदीप, बॉल आता तयार. अमित ओव्हर द विकेटने लेफ्ट केलं गेलं चेंडूला, परंतु पहा कोणत्याही प्रकारचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत नाही आहे, म्हणजेच हा चेंडू डॉट बॉल असेल. थोडेसे संभ्रमात होते. ऑफस्टमवरती चेंडू पडल्यानंतर चेंडूला लेफ्ट केलं गेलं, असं वाटलं की ऑफस्टमच्या बाहेर चेंडू जाईल. डॉट चेंडू. ओव्हर द विकेटने चांगला बॉल होता, खुरव टप्प्याचा बॉल, अगदी बॅटच्या टोइंडवरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. फिल्डरने उचलला गेलाय. बॉल प्रशांतच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. ॲक्युरेटली फेकी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही त्याच्या हातामध्ये झेलसुद्धा बघितली गेली, ज्या झेलने नक्कीच फलंदाज बाद झाला. तिथे थोडासा बघितला गेला तर पार्टनरशिप जी वाढत होती त्या धावपलकाला मिळाला गेला. त्यानंतर बॅटर दीपक आले. दीपकने सुद्धा षटकारांनी सुरुवात केली आहे आपल्या डावाची आणि तोच दीपक तुम्हाला आता स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. फर्स्ट इनिंगमधले अजून 4 चेंडू फेकणं बाकी आहेत. टीमची धावसंख्या 51 आणि आम्ही इन्व्हाइट करतो जन्म मोठी देसाई आणि वडवली सी तुमच्या कॅप्टनला टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. बहुत यार. ओव्हर द विकेटने खोलवर टपाचा पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला चालला. बॉल गॅपमध्ये चेस करणं थोडंसं मुश्किल. साईड स्क्रीन समोर अगदी बॉल एका टप्प्याने सीमा पार. हा चौकार आणि टीमची धावसंख्या 55. गेली तर भरपूर मोठी होती. त्या गॅपमध्ये हा बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. चौकार आला. चौकार आणि टीमची धावसंख्या 55. चांगला बॉल होता. गतीने नक्कीच हा बॉल हाताळला गेला. इथं फलंदाज होतील बाद, कारण बॉल मिस झाल्यानंतर एस्टनवरती हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. दुसऱ्या विकेटचं पतन 55 या आकड्यावरती लागणारा हा झटका दुसरा. आणि मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय सूरज चौथे. कोण विसरेल हे नाव, कारण 2 बोल्ड हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती आहे. जशी त्याची भेदकता आहे तशी त्याची आक्रमकता तुम्हाला बॅटिंगमध्ये पाहायलाच मिळते. सूरज चौथेकडनं ना भरपूर साऱ्या प्रेक्षकांची सध्या तरी आशा अपेक्षा आहे, कारण याच क्रीडांगणावरती तुम्ही योगेश पाटीलला बघितलं गेलं, जो नक्कीच खेळाडू तुम्ही बघितला गेला घेसरचा, ज्याच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही बोल्ड हॅट्रिक नक्कीच बघितली गेली. परंतु सूरज चौथेवरती सुद्धा भरपूर साऱ्या हॅट्रिक आहेत. हल्लीच्या अंगामध्ये 2 बोल्ड हॅट्रिक. सूरज चौथेसाठी हा बॉल अगदी भेदकता होती, आक्रमकता नव्हती, परंतु भेदकतेने नक्कीच बॉल खेळायचा प्रयत्न, परंतु इथनं रनआउटच्या स्वरूपात सूरज चौथे होईल बाद. लागणारा हा झटका तिसरा. धावपलक वाढतोय, तो धावपलक अजून कमी झाला असता, परंतु संदीपने सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलं. जरूर तो सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आक्रमक आहे, परंतु शेवटचा बॉल शिल्लक अंपायर स्थित सांगत असताना शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला बहुत यार. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल होता. कुलवट टप्प्याचा बॉल. रणनीती सभापती ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये. एक सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल नक्कीच दिला गेला आणि 2 धावसंख्या डेफिनेटली कंप्लीट होतील, कारण अमोल पोसेपर्यंत थोडासा उशीर झाला होता. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय. डाव संपला पहिला. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 57 आणि 58 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल आई गावदेवी दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या टीमला. सो आम्ही नेक्स्ट मॅचसाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं वडवली सी आणि टीम जय हनुमान मोठी देसाई. वडवली सीचे कॅप्टन उपस्थित आहे. सो टीम मोठी देसाई कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यायचं आहे.
नियमावली आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की दुसऱ्या इनिंगमधला पहिला बॉल जर खेळपट्टीवरती पडला तर कंपल्सरी तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. सो टीमचे कॅप्टन आम्ही तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल इथनं देतोय की तुम्हाला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आदरणीय महेंद्रजी म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. कपाळ केशरीगंधा आम्हा शिवरायांचा छंद मुखामध्ये फक्त एकच नाम घोष जगदंबा जगदंबा महाराष्ट्र आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. एक मानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव आयोजित सनराईज चषक 2023 मध्ये पहिली मॅच असा पहिला दिवस आणि खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर अफाट मेहनत या स्पर्धेसाठी टीम पडलेने घेतली आणि त्यांची ही मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला यशस्वी होताना दिसते. पहिली मॅच सुरू आहे. पहिलं सत्र देखील आपण बघितलं गेलं तर रन्स इथनं स्कोर कार्ड वरती बनवला गेला 57 आणि 58चा टार्गेट. तर सन्माननीय महेंद्रजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथनं संपन्न करणार आहोत. सन्माननीय गुरुनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. टीम वडवली सी आणि जय हनुमान मोठी देसाई यांच्यामध्ये हा टॉस केला जातोय. कॉइन स्पिन केला गेला. कॉल नक्कीच काटा असा कॉल आहे तो म्हणजेच टीम मोठी देसाईच्या कॅप्टनचा. टॉस नक्कीच तुमच्या बाजूने लागला आहे. डिसिजन काय असेल कारण मॅच सुरू आहे. फिल्डिंग करू आम्ही. येस थँक्यू की नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला टीम मोठी देसाई फिल्डिंग करताना पाहायला मिळेल आणि बॅटिंग करताना पाहायला मिळेल. टीम वडवली सी ओ टू विशाल पाटील. थँक्यू सो मच. लक्ष तब्बल असं बघितलं गेलं तर 58 आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि त्यांच्या समेत आपण विकेश पाहतो. पहिल्या षटकामध्ये सुमित इथनं त्या दरम्यान तयार होते. मॉर्निंग सेशनमध्ये बघा 58 धावा एक चांगला टोटल. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल दरम्यान इथनं स्टेप आउट होऊन मारलेला फटका मिड ऑफला फिल्डर देखील मिसफिल्ड करतात आणि त्याचा ॲडव्हान्टेज इथं फलंदाजांना मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉल अगदी जर आपण बघितलं गेलं तर ज्याप्रमाणे हा स्ट्रोक खेळला गेला स्टेप आउट झाले होते आणि त्याचा वापर का केला गेला कारण डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने देखील आउटस्विंग होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो जो स्विंग आहे ना त्याला कट करण्यासाठी बॅट्समनने इथं पदितालीत त्याचा वापर केले गेले होतं. एक सिंगल रन दरम्यान या पहिल्याच बॉलवरती मिळेल. यावेळेस देखील अतिरिक्त गती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मिसफिल्ड. बघा सातत्याने बघा अगदी पहिले षटक सुरू आहे. पहिले 2 बॉल दरम्यान इथं टाकले गेलेत आणि पहिल्या 2 बॉलवरती आपण मिसफिल्ड इथनं पाहतात. या गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. बघा फिल्डिंग हा सर्वात महत्त्वाचा भाग कारण खऱ्या अर्थाने बघितलं गेलं एका कालामध्ये जेव्हा क्रिकेटला जस्ट सुरुवात झाली होती तेव्हा बॅटिंग आणि बॉलिंगला आपण महत्त्व देत होतो. बट त्यानंतर जसा काय बदलला वेळ बदलली तसा फिल्डिंगला देखील महत्त्व आजच्या डेटला भरपूर आहे. कारण खऱ्या अर्थाने भरपूर सारे फिल्डर ना आपण प्लेयर्स पाहत असतो की टीममध्ये ना त्यांच्या चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती असतात. यावेळेस देखील चांगला बॉलर ड्राईव्ह करतात. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला बीट केला. आउटफील्ड देखील फास्ट आहे. फिल्डरसाठी चेज असेल आणि ॲट दी एंड इथनं जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत या बॉलवरती रन्स इथनं कंप्लीट केल्या गेल्या. या 3 चांगला तालमेल पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. सातत्याने अगदी या षटकामध्ये आपण बघितलं गेलं तर मोस्ट ऑफ तुम्हाला फिल्डरने डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या आणि भरपूर चांगले फटके देखील येतात आणि फिल्डर्सने जी मिस्टेक देखील केली नाही या पहिल्या षटकामध्ये त्याचा देखील ॲडव्हान्टेज फलंदाजांना मिळाला. धावफलक आता 6. सनराईज ट्रॉफी 2023 भव्य दिव्य पर्व आपण अनुभवतात. टीम पडलेच्या विद्यमानाने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. शॉट अगदी रिस्कचा भरपूर चांगला वापर केला गेला बट खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर डीप मिड विकेटला फिल्डर देखील तैनात होते. स्ट्रोक अगदी भरपूर चांगला इथं पाहायला मिळाला बट गॅप जो भेदायचा होता तो भेदता आला नाही फलंदाजाला. खरं अगदी बघितलं गेलं तर रिस्कचा भरपूर चांगला वापर केला गेला. पिकअप स्ट्रोक म्हणतात ना अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये KL राहुलला असे स्ट्रोक आपण भरपूरदा खेळताना बघितलेत आणि त्याच अंदाजाने खेळायचा होता. हरकत नाही 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट केल्या जातील. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं सुमित गोलंदाजी करतात. आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात.
हरकत नाहीये. आकाश आहेत गोलंदाज. आमचे स्कोरर नवीन आहे, थोडं समजून घ्या. धावफलक या एक्स्ट्रा रनच्या मतीने आता 90 जाऊन पोहोचला. पाकपुटला जाऊन लेट कट करत असताना पॉईंटची फिल्डर यावेळेस चांगली फिल्डिंग आहे. आणि खऱ्या अर्थाने बघा फिल्डिंग अशी गोष्ट आहे ना जी तुमची बॉडी लँग्वेज कधी निगेटिव्ह करते तर कधी पॉझिटिव्ह. तुम्ही ग्राउंड फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावा, रन्स वाचवा, चांगल्या कॅचेस पकडा, तुमचा प्रत्येकी फिल्डरना मोटिवेट होईल. आणि जेव्हा तुम्ही खराब फिल्डिंग करता ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा गोलंदाज देखील निगेटिव्ह होत असतो. कारण क्रिकेट इज अ टीम गेम. एखादा खेळाडू अगदी क्रिकेटच्या पतलावरती तुम्हाला मासे जिंकून देऊ शकत नाही आहे. 1111 खेळाडूंचा चांगला खेळ होणं अगदी गरजेचं. ऑन साईडला खेळलेत, कनेक्शन किती चांगलं ते देखील पाहावं लागेल. फिल्डर आहेत त्या रिजममध्ये आणि या सर्वात 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील. पहिल्या षटकामध्ये बघा प्रहार करण्याचा प्रयत्न भरपूरदा झाला, बट अगदी आपण बघितलं तर बाउंड्रीज या षटकामध्ये आला नाही तरी सुद्धा रन्स इथं बनवल्या गेल्या. या फर्स्ट ओव्हरमध्ये 12 धावा आल्या आणि हेच गरजेचं. बाउंड्रीजने रन्स येवो किंवा सिंगल डबलने रन्स येवो, रन्स येणं गरजेचं आहे. आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स आल्या 12 आणि अजून देखील इथं 4 ओव्हरचा खेळ इथं बाकी असेल आणि आता गरज असेल डबल 46 धावांची गरज आहे. अजून देखील बघा रन्स इथं भरपूर बाकी आहेत. मी उल्लेख केला होता मॉर्निंग सेशन 58 धावा देखील कमी नाही आहे डिफेंड करण्यासाठी. अगदी स्पर्धेचा पहिला दिवस आणि या दिवसामध्ये बघा कॉम्बॉक्समधनं सातत्याने या विभागामध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकतच असतात आणि भरपूर चांगले समालोचन ते आज ऑल ओव्हर करतात. आणि भिवंडी विभागामध्ये देखील त्यांची प्रशंसा इथनं भरपूर केली जाते. भागीजी म्हात्रे सर यांचा आवाज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळतो. आणि अगदी बघितलं गेलं तर सुपर स्पोर्ट्स दीपू मुंडे यांचा देखील भरपूर चांगला वर्क तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मग खऱ्या अर्थाने बघा कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो ना खऱ्या अर्थामध्ये जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ना सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि जो सुरुवात करतो तो एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच होतो. आणि ज्याने सुरुवात नाही केली ना तो आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. किधर पहुंचने के लिए किधर से निकलना भी जरूरी आहे. आणि खऱ्या अर्थाने दीपू दादाचा भरपूर चांगला वर्क कारण सुरुवात केली. आजच्या डेटला बघा चॅलेंजेस भरपूर आहेत. चॅलेंजेस तर सर्वांच्या समोर असतात पण त्यांना सामोरी जाण्याची हिंमत देखील आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने इथं चॅलेंजेस दोन्ही टीमसाठी आहेत. आणि या पहिल्या मॅचमध्ये आता इथं बाजी कोण मारेल. ड्राईव्ह करत असताना बॉल शॉट इनफिल्डच्या वरनं बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डरसाठी चेस जरूर असेल पण हा बॉल जाईल एक्स्ट्रा कबा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. होता फलंदाज प्रशंसा पाठवून हा चौकार आला. ही भरपूर चांगली संगीत जेव्हाही आम्ही या क्रीडांगणावरती येतो ते नाव अगदी नेहमी कॉमन तुम्हाला पाहायला मिळेल. DJ दिलदास नावामध्येच भरपूर काय दडलं आणि संगीत देखील तितकीच चांगली. एवढे सफल झाले होते आणि अगदी बघितलं गेलं तर थांबले गेले कारण गोलंदाजाने अगदी फलंदाजाला फॉलो केलं गेलं. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल रन असेल. भरपूर चांगली गोलंदाजी बघा पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला बट त्यानंतर अगदी बघितलं गेलं की बॅट्समॅन सफल झालेत. बॅट्समॅनला फॉलो केलं गेलं आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने बाहेरून आपण जर बघितलं तर भरपूर सोपा वाटतो. भरपूर सारे अगदी प्रेक्षक म्हणतात देखील की या प्लेअरने असं करायला हवं होतं त्या प्लेअरने तसं करायला हवं होतं. पण मैदानाच्या आतनं त्या सिच्युएशनमध्ये खेळ करणं भरपूर कठीण असतं. पुल केला ऑन साईडला फिल्डर आहेत. एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल. सिंगल रनच्या मदतीने आता धावफलक इथनं जाऊन पोहोचला डबल 18 वरती. अजून देखील 40 धावांची गरज आहे. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य अगदी बघितलं गेलं तर सातत्याने आम्ही या क्रीडांगणाविषयी ऐकले देखील की हा एकमेव असा ग्राउंड आहे जिथे कधी तुम्हाला कोणता स्टँड पाहायला मिळणार नाही. कारण अगदी क्रिकेटच्या अगोदर विचार केला तर भरपूर चांगला ग्राउंड मैदानाच्या चारही बाजूने झाडं आहेत. चांगली डिलिव्हरी डॉट बॉल असेल. विकेटची गरज आहे कारण मग ओपनर्स इथनं भरपूर चांगली सुरुवात करून दिली गेली. पाहतो आपण विकेश आणि प्रशांतची जोडी आतापर्यंत धावफलक पोहोचला डबल 18 वरती. चांगली ओपनिंग पार्टनरशिप आहे. ही पार्टनरशिप ब्रेक करणं देखील अगदी गरजेचं असेल कारण मग इथनं जर विकेट नाही आली ना तर या रन्स डिफेंड करणं देखील तितकंच कठीण होऊन जाईल. तर सेट बॅट्समन जेव्हाही खेळतात त्यांच्या अगेन्स्ट रन्स थांबवणं
लॉफ्टर फटका समोरच्या दिशेने फटका केला मिस्टामिंग आहे फुल्ड डाऊन दी बॉल मिस्टेक होणार नाहीये जस्ट लास्ट बॉल वरती मी इथनं उल्लेख केला की इथनं विकेट मिळणं गरजेचं आहे आणि विकेट मिळाली पहिली सफलता पहिला धक्का लागत असताना ॲज अ टीम अगदी गरजेचं असेल पुढचा बॉल ओव्हर द विकेट चांगली डिलिव्हरी डॉट बॉल असेल तर याच गोलंदाजीची खऱ्या अर्थाने आता इथनं गरज असेल कारण बघा अगदी जेव्हा तुम्हाला विकेट मिळते ना त्यानंतर आणखीन तुम्हाला जो नवीन फलंदाज येतो ना त्याच्यावरती प्रेशर बनवणं अगदी गरजेचं आहे आणि एक डॉट बॉल आला धावफलक आपण पाहतो 18 वरती स्थिर आहे 18 धावींची आपल्याला ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळेल त्यानंतर विकेट गेली प्रशांतची नवीन फलंदाज त्याला साथ देण्यासाठी क्रमांक 3 वरती पिंटे आलेत आपण एक शुभ सन्मान करणार आहोत नांदिवली गावचे आदरणीय गुरुनाथजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण इथं व्यासपीठावरती करणार आहोत मी विनंती करतो दिलीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल गुरुनाथजी म्हात्रे साहेब जे आज अगदी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण इथं आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत क्रिकेटवरती अफाट प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर टीम नांदिवलीला सपोर्ट करण्यासाठी देखील ते उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथं व्यासपीठावरती करणार आहोत 2 षटकांची समाप्ती झाली 18 धावा इथं बनवल्या गेल्या अजून देखील 18 बॉलचा खेळ इथं बाकी असेल आणि 40 धावेंची गरज लास्ट ओव्हर आपण बघितलं तर त्या ओव्हरमध्ये रन्स आल्या तब्बल 6 धावा आल्या भरपूर चांगली गोलंदाजी राहिली कमबॅक करणारं ते षटक होतं आणि अजून देखील बघा अगदी प्रवास लांबचा करायचा आहे 18 बॉलमध्ये अजून देखील 40 इथनं बनवायचे आहेत नवीन फलंदाज आता आपण बघितलं तर पिंटे आलेत क्रमांक 3 वरती इथं पार्टनरशिप अगदी गरजेची असेल विकेश आणि पिंट्याची ही जोडी आणि पहिलाच बॉल इथनं मिळती सफलता जावं लागेल फलंदाजांना वापस मी उल्लेख केला होता पहिली विकेट काढणं गरजेचं होतं पहिली विकेट जशी मिळाली प्रेशर क्रिएट झाला आणि त्या प्रेशरच्या जोरावरती आणखीन एक सफलता जावं लागेल पिंट्याला वापस लागणार हा दुसरा धक्का खऱ्या अर्थाने बघा इथनं या स्पर्धेचं नाव देखील सनराईज आणि सूरज देखील अगदी भरपूर चांगली गोलंदाजी त्याने त्याच्या पहिल्या षटकामध्ये केली आणि दुसरं षटक दुसऱ्या स्पेलमध्ये आकाश आले आणि आकाशने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आणि आणखी एक सफलता वन मोर विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये धबधबा इथं पाहायला मिळतो सध्याच्या कडीला गोलंदाज आकाश आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल वापस देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला आणखीन एक सफलता आता अडचणी वाढत चालल्या समस्या वाढत चालल्यात कारण बघा पार्टनरशिप ओपनर्सने भरपूर चांगली बनवली बट त्यानंतर अगदी जे मिडल ऑर्डरचे बॅट्समन होते ना
त्यांनी आता निराश केलं. पिंट्या बाद झाले. त्यानंतर महेंद्र जसे आले तसे गेले. त्यानंतर त्या क्रमांक 5 वरती अमोल मात्रे हॅट्रिक बॉल सोडून दिला. उजव्या ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. एक्स्ट्रा रन दरम्यान मिळतीये. व्हाईट बॉल जरी असलं तरी मी म्हणेन जे कार्य आकाशावरती सोपवलं गेलं होतं टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून ते कार्य त्याने केलं. कारण 2 सफलता अगदी 2 बॉलमध्ये. हा व्हाईट बॉल असेल. एक एक्स्ट्रा रन धावफलक आता 19 आहे. पाकफुटला असेल टीम सध्याच्या घडीला आपण बॅटिंग करताना पाहतो. नांदिवली टीम अडचणीमध्ये आहे. बॅटची काढा लागली आहे. थर्डमॅनला फिल्डर भरपूर चांगला एफर्ट, भरपूर चांगली फिल्डिंग बघितली गेली तर एक सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली गेली. या मॅचमध्ये आपण जय गावदेवी, दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली विपक्ष आपण सॅम 11 दिवाला दरम्यान इथं खेळताना पाहतो. टीम सॅम 11 दिवा या मॅचमध्ये सध्याच्या घडीला मी म्हणेन पुढे आहे. जेव्हा सुरुवात चांगली झाली खऱ्या अर्थाने ओपनरशी तेव्हा असं वाटलं गेलं होतं टीम नांदिवली इथं सहजरित्या आपल्याला विजय प्रस्थापित करताना दिसेल. पण तांड पलटवार केला गेला. गोलंदाज आकाश आणि सूरजच्या माध्यमातून स्ट्रॉंगली कमबॅक केला. मोठी देसाईचे आदरणीय जगदीशजी म्हात्रे साहेब त्यांना मी इन्व्हाइट करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. ड्राईव्ह करत असताना कव्हरचे फिल्डर ही थोडीशी मिस्टेक झाली. त्याचा फायदा देखील फलंदाजांना मिळेल. धावफलक आता 22 वरती. आणि आदरणीय बारक्यादा भोईर त्यांचं देखील इथं शुभागमन झालं. त्यांना देखील मी इन्व्हाइट करतो. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने प्रत्येकी गोष्टीला एन्जॉय करणं अगदी गरजेचं आहे. कारण तुम्ही प्रत्येकी गोष्टीला जर एन्जॉय करत अगदी आनंदाने काम कराल ना तर ती गोष्ट भरपूर चांगली होत असते. क्रिकेटच्या बदलावरती देखील द्यायचं असतं मित्रांनो. क्रिकेटला एन्जॉय करा. अडवा बाटने स्ट्रोक केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली देखील राहतो. त्याचा देखील ॲडव्हान्टेज गोलंदाजाला मिळाला. डॉट बॉल असेल कधी कधी विकेटची देखील अगदी जी पिच असते तिची देखील मदत गोलंदाजाला मिळणं गरजेचं आहे. आणि मातीची विकेट आहे त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळाला. हा डॉट बॉल असेल. आणि आकाशने बघा भरपूर मेहनत केली. पहिलं षटक देखील बघा 12 गेल्या. आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याचा कमबॅक फक्त आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्यात. लोबा फुल टॉस बॉल बॅक टू द बॉल स्ट्रोक खेळलेत. या बॉलवरती थोडीशी निराश होता गोलंदाज आहेत. कारण माहिती आहे जर हा बॉल अडवला गेला असता तर डॉट बॉल असता. बट एक एक्स्ट्रा रन गेली. आणि धावफलक या रनच्या मदतीने आता 23. आणि 3 षटकांची देखील इथं समाप्ती झाली. खऱ्या अर्थाने 2 ओव्हरचा खेळ जेव्हा झाला होता मॅच बॅलन्स होती. बट त्यानंतर आकाश हे जे षटक आले ना पूर्णपणे मॅच आता टीम आपण दिवाच्या बाजूने पाहतो. कारण या ओव्हरमध्ये रन्स अगदी बघितलं गेलं तर फक्त खर्च केला गेला तब्बल 5 आणि महत्वाचे 2 विकेट्स. व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान इथनं करणार आहोत. आपण इथं शुभ सन्मान करूया. आज वेलात वेल काढून साहेबांनी या स्पर्धेला महत्त्वाची उपस्थिती दाखवली. नांदिवली गावच्या आदरणीय गुरुनाथजी म्हात्रे साहेब आपण त्यांचा शुभ सन्मान इथं करणार आहोत. मी दिलीप पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. मी उल्लेख केला गेला होता की क्रिकेटवरती अफाट प्रेम आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली. आणि गुरुनाथजी म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. दिलीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान केला जाईल. आदरणीय प्रवीणजी ठाकूर साहेब त्यांचं देखील इथं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. जाऊया मागच्या दिशेने. अगदी आता खेळ बाकी 12 बॉलचा. आणि या मॅच मध्ये बघा समीकरण अगदी कठीण. आता 35 धावेंची गरज. रिक्वायर्डचा जर आपण विचार केला तर 17.5 रन प्रति ओव्हर इथं बनवायचे आहेत. आणि या षटकामध्ये गौरव आलेत. इक्वेशन कठीण आहे बट अजून देखील बघा चेजेबल आहे. चांगली बॅटिंग केली तर रन चेज होऊ शकतात. हा बॉल सोडून दिला. उजव्या ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आमचे अंपायर्स करतात. एक्स्ट्रा रन निर्माण या षटकाची सुरुवात केली गेली गौरवच्या माध्यमातून. अजून देखील 34ची गरज आहे. या सीझन मध्ये खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर 12 बॉल मध्ये 40चा आकडा, 34चा आकडा, 35चा आकडा भरपूरदा चेज होताना बघितला. ऑन साइडला खेळलेत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत.
या बॉलवरती बघा लाईन खऱ्या अर्थाने भरपूर चांगली पाहायला मिळाली. फुल्लर लाईन डिलिव्हरी टाकली होती, एक सिंगल रन इथनं घेतली गेली. लेट कबीर निर्मल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केतन माथुरला 12 बॉलमध्ये 42 धावा चेस करताना बघितलं होतं, तब्बल 10 बॉलमध्ये त्याने चेस करून टाकल्या होत्या. खेळ आहे आणि या खेळामध्ये ना प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते, पण जिद्द दाखवावी लागते. नाही, जिद्दीचाच खेळ तर खऱ्या अर्थाने क्रिकेटला म्हटलं जातं. बॅटची एज लागली आहे, फुल्लर प्रयत्न भरपूर चांगला, रन्स वाचवल्या. खऱ्या अर्थाने या चरणावरती ना मी म्हणेन कॅचपेक्षा जास्त महत्त्व रन्स होता आणि रन्स फाईनलेगच्या फिल्डरने वाचवला आपल्या टीमसाठी. या बॉलवरती तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे, एक सिंगल रन इथनं कंप्लीट केली गेली. धावफलक इथनं जाऊन पोहोचला 26 वरती. अजून देखील समीकरण उरलंय, अजून देखील 32 धावेंची गरज असेल. 32 अजून देखील बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 10. बाउंड्रीज इथं शोधावे लागतील. येणारे 4 बॉलमध्ये किमान 2 ते 3 बाउंड्रीज येणं अगदी गरजेचं असेल. पुढचा बॉल आक्रमण करावा लागेल. लेफ्टवर फटका खेळत पाहावं लागेल ताकद किती आहे. इतकी ताकद आहे की हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या फटक्याची गरज होती तो फटका इथे येतो. फलंदाज च्या बाट मधनं षटकार. मागतो सिंगल आली. धावफलक आता जाऊन पोहोचला तब्बल 33 वरती. अजून देखील 25 धावेंचं समीकरण बाकी असेल. बॉल शिल्लक अजून देखील 8. डाऊन द लेग साइड लाईन मध्ये मिस्टेक झाली. खऱ्या अर्थाने बघा इथनं रन्स भरपूर सारे आहेत. ॲज अ बॉलर मी म्हणे अजून देखील ना अटॅकिंग माइंडसेटने गोलंदाजी करायला पाहिजे. कारण बघा आता हा वाईट बॉल आला. धावफलक आता 34. अजून देखील 24 धावेंची गरज आहे. 8 बॉलमध्ये 24 धावा कमी नाही आहेत, भरपूर साऱ्यात. आणि खऱ्या अर्थाने इथं बघा अटॅकिंग माइंडसेटने खेळ करायला हवा गोलंदाजाने. पुढचा बॉल चांगली डिलिव्हरी, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता अटॅकिंग माइंडसेट, आणि त्या अनुषंगाने भरपूर चांगला बॉल इथं टाकला गेला. खुलवा टप्पाचा बॉल होता. सन्मान देण्यास अगदी फलंदाजाला भाग पाडलं. एक सिंगल रन असेल. 7 बॉल होता 23 धावेंची गरज. या बॉलवरती बाउंड्री इथं शोधावी लागेल. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पिंट्या मात्रे असतील. एखादा चौकार एखादा षटकार या बॉलवरती येणं अगदी गरजेचं, कारण 23 धावेंची गरज स्पर्धेमधली पहिलीच मॅच आपण पाहतो. धीम्या गतीचा बॉल आणि मिस्टेक केली गेली. नशिबाची साथ. अशा चरणावरती तुम्ही या मिस्टेक करू शकत नाहीये. या चरणावरती बाट मधनं मी जिथनं चौकार आणि षटकाराची अपेक्षा केली गेली होती आणि इथं 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. लेगचे फिल्डर बीट झाले. 4 धावा एक्स्ट्रा. बघा निर्णायक 4 धावा होत्या, पण खऱ्या अर्थाने हा बॉल डॉट बॉल यायला हवा होता. बडीतनं 4 एक्स्ट्रा गेल्या. आता 6 बॉल समीकरण शिल्लक आहे. 19 धावेंचं. 19 धावेंची अजून देखील गरज आहे आणि 19 इथं कशा प्रकारे डिफेंड होतील हा देखील प्रश्न दडलाय. तर मग महत्वपूर्ण 4 धावा लास्ट बॉलवरती मिळाल्या आणि आता 6 बॉल 19 ची गरज आणि अंतिम षटकामध्ये तयार होत असताना गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो विवेक. काय मॅच पाहायला मिळते. पहिलीच मॅच आहे स्पर्धेमधली. अजून देखील इथे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि अजून देखील आपण सांगू शकत नाहीये की हा पहिला सामना जिंकेल कोण, टीम नांदिवली की टीम दिवा. फाईट भरपूर चांगली पाहायला मिळाली. सनराइज ट्रॉफी 2023 आपण पाहतात आणि भरपूर चांगला खेळ प्रमाणित पाहायला मिळतो.
पहिलाच बॉल जबरदस्त सुरुवातीतनं केली गेली आणि आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल होता, कारण 6 बॉलमध्ये 19 ची गरज असताना पहिला बॉल अगदी डॉट बॉलने सुरुवात केली गेली. प्रतिम सुरुवात केली गोलंदाज विवेकने. रन्स आहेत खऱ्या अर्थाने. बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी 2 वर्ष झाले मी समालोचन करतो, बट भरपूरदा मी ही गोष्ट बघितली आहे की अगदी 6 बॉलमध्ये जेव्हा जास्त रन्स हवे असतात ना तेव्हा फलंदाज प्रेशरमध्ये नसतो, तेव्हा गोलंदाज प्रेशरमध्ये असतो. कारण मनामध्ये हे दडपण असतं की या रन्स जर इथनं माझ्याकडून गेल्या तर काय. आणि हाच सर्वात मोठा मायनस पॉईंट आहे, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी मेहनत करत असतो तर खऱ्या अर्थाने मनामध्ये ही जी भीती असते ना की जर अचीव केलं नाही तर, ही भीती नसायला पाहिजे. भीतीला तुम्ही बाजूला ठेवा. खऱ्या अर्थाने तुमच्या ज्या अबिलिटीज आहेत, स्ट्रेंथ्स आहेत, तशावरती बिलीव्ह ठेवा. सेल्फ बिलीव्ह अगदी गरजेचं असेल. आणि खऱ्या अर्थाने या चरणावरती गोलंदाज आपण कौतुक करू. अजून देखील बघा मास संपली नाहीये. 4 बॉल 18 ची गरज आहे. एखादा चांगला फटका कमबॅक होऊ शकतो. जबरदस्त फटका गॅपीतनं भेटण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर जरूर आहेत. वॉट एफर्ट. का फिल्डिंग पाहायला मिळाली आणि याच फिल्डिंगची गरज आहे. फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे आणि ते चित्र इथनं पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि अजून देखील बघा मास संपली नाहीये. 3 बॉल आता 16 धावांची गरज. आणि ते एक गोष्ट नक्कीच म्हणू शकतो, पिक्चरचा टीझर जर इतका हिट तर पिक्चर किती हिट होईल. ही पहिलीच मॅच प्रतिम मॅच पाहायला मिळते. अंतिम चरणापर्यंत सामना रंगतो. 3 बॉल 16 ची गरज. पिंट्या मात्र एखादा चांगला फटका अगदी मॅच अजून देखील जिवंत राहील. हुक केला ऑन साइडला बॉल हवे मध्ये फील्डर डाऊन दी बॉल आणि केली मिस्टेक. बट खऱ्या अर्थाने ना या बॉलवरती बाउंड्री हवी होती बट या बॉलवरती एकही रन आली नाहीये. आता आपण म्हणू शकतोय की हा सामना टीम दिव्याच्या खिशामध्ये. आता 2 बॉल 16 ची गरज. भरपूर लढाई केली बट लढाईचा परिणाम आता थोडस निगेटिव्ह आलं टीम नांदिवलीसाठी, कारण 2 बॉल 16चं समीकरण बाकी. सर थोडा वेळ कमी खर्च करा. मॅच पुन्हा एकदा स्टार्ट करायची आहे. 2 बॉल आता 16 धावांची गरज असेल. इथं फक्त एखादा चमत्कारच वाचवू शकतो आणि चमत्कार रोज तर नाही होत. लेफ्ट फटका खेळलेत. बॉल हवेमध्ये आहे आणि हा बॉल पाहावा लागेल डिस्टन्स किती आहे. आणि या बॉलवरती षटकार जरूर मिळेल बट या 6 धावांना फक्त पराभवाचं अंतर इथं कमी करू शकतात. तशापेक्षा जास्त इथं जास्त काही घडणार नाहीये. सिक्सर. 1 बॉल 10 ची गरज. हरकत नाहीये. भरपूर चांगला फाईट बॅक दिला गेला टीम नांदिवलीच्या माध्यमातून. बट ऍट दी एंड या मॅचच्या आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय टीम दिवा. सॅम 11 दिवा या नावाने हा संघ खेळतो. अंतिम बॉल इथं सफलता मिळू शकते. बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाजीनं अटेम्प्ट करता. अंतिम बॉलवरती देखील इथं सफलता. मॅच जिंकली टीम सॅम 11 क्रिकेट संघ दिवाने आणि बॉल 9 धावांनी हा सामना जिंकला गेला टीम सॅम 11 दिवाच्या माध्यमातून. सो अभिनंदन टीम दिवा अँड हार्ड लक टीम नांदिवली. हरकत नाहीये. भरपूर चांगले प्रयत्न आपण देखील केले. अजून देखील भरपूर साऱ्या स्पर्धा या सीझन मध्ये येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही इथं दरम्यान देतो. चला आपण लगेच मारदमाशा दिशेने जाऊया आणि या मारदमाश ठरलाय ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने भरपूर चांगली फलंदाजी केली. 5 ओव्हरमध्ये 57 का बनवल्या गेल्या, कारण खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधनं तब्बल 3 षटकार 2 चौकार त्यांनी रन्स तब्बल आपल्या टीमसाठी बनवल्या इंडिव्हिज्युअली 37. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू संदीप. सो संदीप आपण या लगेच मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देऊ. नेक्स्ट मॅच देखील पाहायला विसरू नका. टीम मोठी देसाई इन ऍक्शन मध्ये दिसेल. आदरणीय महेंद्रजी म्हात्रे साहेब नांदिवलीशी आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हरकत नाहीये. क्रिकेटमध्ये हारजीत होत असते बट खऱ्या अर्थाने एखाद्या मॅच मधनं ना आपण हारलो किंवा जिंकलो त्या गोष्टीला महत्व नाही, आपण शिकलो काय त्या गोष्टीला महत्व आहे. आणि ही मॅच खऱ्या अर्थाने टीम नांदिवलीला भरपूर काही शिकून गेली असेल. महेंद्र आता आम्ही इन्व्हाइट करतो आपण व्यासपीठावरती या. महेंद्र म्हात्रे यायचं आहे. एक अष्टपैलू खेळाडू टीम नांदिवलीचे. आपण मॅन ऑफ द मॅच देखील लगेच देऊ. आदरणीय रामदासजी म्हात्रे